नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रज्ञा मॅथ्स टीचर SCK सर या ॲपचे श्री कोकतेरे सर आपल्या सर्वांचे सहर्ष स्नेह स्वागत करत आहेत. आज मित्रांनो, गणित प्रावीण्य परीक्षेमधील जे काही घटक क्रमांक 2 जो आहे त्या घटक क्रमांक 2 मधील संख्यावरील क्रिया, बेरीज व वजाबाकी यामधील अभ्यास 2.4 चा आपल्याला अभ्यास करायचा आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास 2.3 चा अभ्यास केलेला होता. आज आपल्याला 2.4 मध्ये जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत त्या क्वेश्चनचा या ठिकाणी आपल्याला सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. तर चला तर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारलेले ते बघा. महाराष्ट्र शासनाने 54,76,947 रुपयांचे संगणक आणि 24,37,584 रुपयांचे दूरदर्शन संच दिलेले आहेत. तर शासनाने एकूण किती रुपयांचे साहित्य दिले, अशा प्रकारचा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं सविस्तर लिहायला पाहिजे की संगणक जे आहेत ते संगणक किती रुपयाचे दिलेले आहेत. तर संगणकाची किंमत, संगणकांची एकूण किंमत जी आहे ती एकूण किंमत इथं लिहा. संगणकांची एकूण किंमत बरोबर 54,76,947. ठीक आहे, 947 रुपये. आणि दूरदर्शन संचाची किंमत इथं खाली लिहा. दूरदर्शन संचाची किंमत, दूरदर्शन संचाची एकूण किंमत म्हणा, किंमत बरोबर 24,37,000, 24,37,584 रुपये. तर एकूण म्हटल्यावरती आपल्याला काय करायला लागणार आहे, बेरजेची क्रिया करावी लागणार आहे की नाही. म्हणजे एकूण रुपयांचे दिलेले साहित्य किंवा एकूण रुपये आपण म्हणूया. एकूण रुपये बरोबर 54,76,947 अधिक 24,37,584. आता यांची जी बेरीज आहे ती बेरीज तुम्हाला बाजूला करायची आहे. बाजूला केल्यानंतर हे जी बेरीज आहे ती बेरीज किती येते, तर 79,14,531 येते. 79,14,531 रुपये एकूण रुपये जे आहे एवढ्या साहित्य त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे. खाली एक वाक्य लिहा. म्हणून शासनाने एकूण 79,14,531 रुपयांचे साहित्य दिले. हे वाक्य तिथे लिहा. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला पहिलं गणित जे आहे ते पहिलं गणित सोडवता येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो नेक्स्ट क्वेश्चन पहा. कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पोलिओ निर्मूलनाच्या अभियानामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 5,38,947 बालकांना, 5,38,947 बालकांना आणि जळगाव जिल्ह्यात 6,42,858 बालकांना व लातूर जिल्ह्यात 4,12,835 बालकांना पोलिओ डोस देण्यात आलेले आहेत. तर किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी क्रिया जी आहे ती आपल्याला बेरजेची करायची आहे. कशाची करायची? बेरजेची क्रिया करायची आहे. बेरीज जी काही क्रिया आहे ती या ठिकाणी करायची. तिसरं उदाहरण विचारण्यात आलेलं आहे मित्रांनो. हे कोल्हापूर जिल्ह्यात 5,38,947 बालकांना. मग इथं लिहा कोल्हापूर जिल्हा, सविस्तर लिहा. कोल्हापूर जिल्हा किती? 5,38,947. त्यानंतर जळगाव जिल्ह्यामधील 6,42,858 बालकांना व लातूर
जिल्हा बरोबर किती 4,12,835 बालकांना पोलिओ डोस देण्यात आले. तर किती बालकांना पोलिओ डोस देण्यात आले या ठिकाणी आपल्याला काय बेरीज करावी लागणार आहे, होय की नाही. एकूण बालके किंवा एकूण पोलिओ डोस दिलेले बालके असं तुम्ही वाक्य लिहा. बरोबर 5,38,947 अधिक 6,42,858 अधिक 4,12,835. हे कच्चं काम जे आहे ते तुम्ही बाजूला करा. ही जी काही बेरीज आहे ती बेरीज तुम्ही बाजूला करा. याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर मित्रांनो किती येतोय त्याचा पडताळा तुम्ही घ्या. अभ्यास 2.4 मधील हे जे उदाहरण आहे हे तिसरं गणित आहे. कितवं गणित आहे? तिसरं उदाहरण आहे. 15,94,640 उत्तर येते. 15,94,640. तुम्ही बाजूला हे कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. नेक्स्ट पहा, लक्ष्मी नारायण संस्थेने 5वं गणित आहे. 5वं उदाहरण विचारलेलं आहे. सामाजिक उपक्रमासाठी 9,27,500 रुपये. सामाजिक उपक्रमासाठी किती रुपये जमा केलेले ते सामाजिक उपक्रमासाठी 9,27,500 रुपये. 9,27,500 रुपये. ठीक आहे. त्यानंतर ठरवले होते लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 13,50,000 रुपये 50,700 रुपये मिळालेले ते. मदत किती रुपयाची मिळालेली आहे? मदत जी आहे ती मिळालेली आहे 13,50,700 रुपये. 700 रुपये. तर संस्थेला ठरल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली? तर संस्थेला ठरल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली असं विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला वजाबाकीची क्रिया करावी लागणार आहे. कोणती क्रिया करायची आहे? वजाबाकीची क्रिया करायची आहे. ठीक आहे. वजाबाकीची क्रिया आपण करूया. जास्त मिळालेली रक्कम इथं लिहा तुम्ही. जास्त मिळालेली रक्कम बरोबर 13,50,700 वजा 9,27,500. 9,27,500 वजाबाकीची क्रिया तुम्हाला येते. बाजूला जे आहे याची क्रिया तुम्ही करून पहा. याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर मित्रांनो 4,23,200 येते. 4,23,200. 4,23,200 रुपये वर्गणी जी आहे ती जास्त मिळालेली आहे किंवा रक्कम जास्त मिळालेली आहे. म्हणून संस्थेला ठरल्यापेक्षा 4,23,200 रुपये रक्कम जास्त मिळाली. अशा पद्धतीचं हे उदाहरण होतं. ठीक आहे. क्रिया इथं शोधणं महत्वाचं आहे. क्रिया आपण शोधली पाहिजे. नेक्स्ट उदाहरण 6वं गणित आहे. घराच्या बांधकामासाठी एकूण खर्च 99,64,780 रुपये आलेला आहे. 99,64,780 रुपये खर्च त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यापैकी जागेसाठीच 30 लाख व बांधकाम साहित्यासाठी 54,85,960 रुपये खर्च आलेला आहे. 54,85,960. आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी खर्च झालेली आहे. तर मजुरीसाठी किती रक्कम खर्च झाली अशा प्रकारचं हा उदाहरण विचारलेलं आहे. तर मित्रांनो यामध्ये आपल्याला काय करावं लागणार नाही. एकूण खर्च जो आहे तो एकूण खर्च किती आलेला आहे? 99,64,780. बरोबर आहे. त्यापैकी जागेसाठी 30 लाख
बांधकाम साहित्यासाठी 54,85,960 आणि उरलेली रक्कम मजुरीसाठी म्हणजे जागेसाठी आणि साहित्यासाठीची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे की नाही. जागेसाठी व साहित्यासाठी लागलेली एकूण रक्कम बरोबर 30 लाख बरोबर किती 30 लाख अधिक 54,85,960. ठीक आहे. ही क्रिया तुम्ही बाजूला करून पहा किती येते पहा. 30 लाख अधिक 54,85,960. 30,54,85,960 याचं उत्तर 84,85,960 येतं. 84,85,960 उत्तर येते. आता ही जी रक्कम आहे ती काय करावी लागणार आहे आपल्याला 99,64,780 मधून मायनस करावी लागणार आहे. म्हणजे आपल्याला मजुरीचा खर्च निघणार आहे. कोणता खर्च निघणार आहे. मजुरीचा खर्च जो आहे तो मजुरीचा खर्च त्या ठिकाणी आपल्याला निघणार आहे. ठीक आहे. मजुरीसाठीचा खर्च किंवा मजुरीचा खर्च बरोबर 99,64,780 वजा 84 लाख हे वजा करा 84,85,960 बरोबरच्या चिन्हाखाली बरोबरचं चिन्ह द्या. आता याचं जे उत्तर आहे ते उत्तर किती येत आहे पहा. 6व्या उदाहरणाचं जे उत्तर आहे ते 14,78,820 14,78,820 उत्तर येत आहे. एवढा काय आहे मजुरीचा खर्च आहे की नाही. म्हणजे मजुरीसाठी खर्च झालेली रक्कम 14,78,820 रुपये आहे. मजुरीसाठी खर्च झालेली रक्कम 14,78,820 रुपये. ओके. या पद्धतीने हे 6वं गणित सोडवायचं. 9वं उदाहरण पहा. काय विचारलं. एका शहराची लोकसंख्या 68,95,754 आहे. 68,95,754 आहे आणि त्यामधील पुरुषांची संख्या आपल्याला दिलेली आहे 25,74,968. तर स्त्रियांची संख्या सुद्धा दिलेली आहे 24,83,769. ओके. बघा इथं दिलेले एका शहराची लोकसंख्या त्यामधील पुरुषांची संख्या ही आहे. स्त्रियांची संख्या 24,83,769 आहे आणि उरलेली मुलं आहेत तर त्या शहरातील मुलांची संख्या आपल्याला विचारलेली आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला आपल्याला पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या यांची दोघांची बेरीज करायची आहे आणि मग ती एका शहराची जी लोकसंख्या आहे त्या एका शहराच्या लोकसंख्येमधून मायनस करायची. ठीक आहे. तर पुरुषांची संख्या अधिक स्त्रियांची संख्या किती आहे ते या ठिकाणी पाहूया. पुरुषांची संख्या अधिक स्त्रियांची संख्या बरोबर 25,74,968 अधिक 24,83,769. ठीक आहे. इकडे घेतो मी थोडस बरोबरचं चिन्ह. आता यांची जी बेरीज आहे
ती बेरीज किती येते? 25,74,968 अधिक 24,83,769 यांची जी बेरीज आहे ती 50,58,737 येते. 50,58,700 50,58,737 रुपये येते. सॉरी 50,58,737 एवढं पुरुषांची संख्या आणि स्त्रियांची संख्या आहे. आता मुलांची संख्या आपल्याला काढायची. आता काय काढायचे? तर मुलांची संख्या काढायची. ठीक आहे. मुलांची संख्या बरोबर 68,95,754 वजा 50,58,737. आता यांची जी वजाबाकी आहे ती वजाबाकी आपल्याला बाजूला इथं करून बघायचे. बाजूला तुम्ही याची वजाबाकी करून पाहू शकता. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर किती येतंय पहा. 18,37,017. 18,37,017. 18,37,017 म्हणजे त्या शहरातील मुलांची संख्या. म्हणून त्या शहरातील मुलांची संख्या बरोबर 18,37,017 आहे. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही 9व गणित सोडवायचं आहे. 10वं उदाहरण पहा. सामुदायिक विवाह सोहळ्यात 2,34,850 दागिन्यांसाठी, काही कपड्यांसाठी आणि 1,68,700 जेवणासाठी खर्च झाला. विवाहासाठी एकूण 5,49,500 रुपये खर्च झाला. तर कपड्यांसाठी किती रुपये खर्च झाला? अशा प्रकारचं हे उदाहरण या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. आता दागिन्यांसाठी झालेला खर्च हा एवढा आहे. कपड्यांसाठी काय दिलेला नाहीये आपल्याला, तो विचारलाय. कपड्यांसाठी काय केलेलं आपल्याला विचारलेला आहे. जेवणासाठीचा खर्च इथं दिलेला आहे. विवाहासाठीचा खर्च टोटल दिलेला आहे. म्हणजे या दोघांची बेरीज करायची आणि आलेलं उत्तर जे आहे ते 5,49,500 मधून वजा करायचं. लक्षात आलं? हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे आणि त्याचं उत्तर जे आहे ते मला व्हॉट्सअप करायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. या ठिकाणी आपण 2.4 मधील साधारणतः 3, 4, 5, 6 उदाहरणं पाहिलेले आहेत. 2.4 मध्ये आणि 3-4 गणितं आहेत ती तुम्ही सोडवायची. ती त्यात जर काही शंका वाटली तर मला विचारायचं. ओके. थँक्यू.